नमस्कार, जय महाराष्ट्र. मी सचिन शिवाजी खोपडे. सह्याद्री आख्यान जो सह्याद्री महाराष्ट्राचा पुराण पुरुष आहे. ज्या सह्याद्रीच्या आसमंतात महाराष्ट्रातली संस्कृती, महाराष्ट्राचं लोकजीवन बहरलं. त्या सह्याद्रीच्या नावावरून मी सह्याद्री आख्यान म्हणजे थोडक्यात ह्या सह्याद्री ज्या गोष्टींना साक्षी आहे, ज्या राजकीय उलथापालथ झाली, जो इतिहास घडला, ज्या सामाजिक चळवळी झाल्या, ज्या राजकीय चळवळी झाल्या किंवा इथं जे साहित्य घडलं गेलं, या जेवढ्या गोष्टींना हा सह्याद्री साक्ष आहे. आमचे म्हणजे भौगोलिक तज्ज्ञ आमचे असं म्हणतात की सह्याद्रीच्या पुढे हिमालय तरुण तसा, म्हणजे सह्याद्रीचं वय मुळातच हिमालयापेक्षा जास्त आहे. ह्या सह्याद्रीने अनेक स्थित्यंतरं पाहिली, अनेक गोष्टी पाहिल्या आणि ह्या सगळ्या सुदैवाने तुमच्या आमच्या आसमंतात आपण ज्या भूगोलात राहतो त्या भूगोलात घडल्या. ह्या अनेक गोष्टी असतील, ह्या गोष्टी आपल्यासमोर मला आणायला प्रचंड आवडेल. आणि ज्या गोष्टी मला माहिती आहेत, ज्या गोष्टी सर्वसामान्यपणे किंवा सहजपणे लोकांच्या समोर त्या येत नाहीत, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणायला आवडतील. ह्या गोष्टी सगळ्या मांडत असताना त्या गोष्टी तुम्हाला आवडल्या तर निश्चितपणे तुम्ही तुमच्यामार्फत अनेक लोकांपर्यंत पोचवाल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या गोष्टी मांडताना कधी संदर्भामध्ये माझ्याकडून चुकभूल झाली तर ती चुकभूलही तुम्ही पदरात घेऊन मला अत्यंत प्रेमळ भाषेमध्ये सांगाल, ही माझी माफक अपेक्षा आहे. सह्याद्री आख्यान हा चॅनल ज्या वेळेला मला चालू करायचा आहे त्याच्यामध्ये मी अनेक गोष्टींचा विचार केलेला आहे, की अनेक गोष्टींचं मी नियोजन केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला ज्या इतक्या वर्ष मी म्हणजे व्याख्यान करतो किंवा व्याख्यानामध्ये तुम्हाला एक ठराविक तारखांनाच तुम्ही ती व्याख्यानं वगैरे करू शकता. पण ज्या वेळेला तुम्हाला लोकांशी संवाद साधायचा असतो त्यावेळेला यूट्यूबसारखं सर्वोत्कृष्ट माध्यम खरं तर नाही आहे. आणि मला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधायला, तुमच्याशी बोलायला मला आवडेल. आणि माझी एक नम्र विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की हा चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. मी मावळातून येतो. मावळाचा मला जसा अभिमान आहे तसाच मला महाराष्ट्राचा नागरिक असल्याचा विशेष अभिमान आहे. आणि हे विशेषत्व मी तुमच्या पुढे मोठ्या ताकदीने मांडण्याचा प्रयत्न करेन. आणि म्हणजे मला मराठी माणूस म्हणून एक असतं की तो साहित्य वेडा असतो, तो नाटक वेडा असतो, तो राजकारण वेडा असतो. त्यामुळे ह्या मराठी माणसासाठी का होईना, म्हणजे माझ्यासारख्या मराठी माणसासाठी का होईना, हा यूट्यूब चॅनल तुम्ही लोकांपर्यंत पोचवाल, लोकांशी जास्तीत जास्त मी संवाद साधू शकेल, अशा पद्धतीने तुम्ही प्रतिसाद द्याल ही माफक अपेक्षा बाळगतो. आणि थांबतो. नेहमी आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर येऊ आणि तुम्ही मला प्रतिसाद द्याल ही नम्र विनंती. धन्यवाद.